जय शिवराय. आता आम्ही निघालो आहे श्री साईबाबांच्या शिर्डीच्या पालखीसाठी. आधी आम्ही नाशिकला जातोय. नाशिकवरून आम्ही शिर्डीला जाणार आहोत. शिर्डीच्या गल्लीतला घुमणारा तो जयघोष आणि भक्तांच्या डोळ्यातील ती आस. चला अनुभवूया साई पालखीचा तो थरार. पाऊले चालती शिर्डीची वाट, पहा साईच्या पालखीचा अभूतपूर्व सोहळा. आता आम्ही निघालो आहे साईबाबांच्या पालखीसाठी. शिर्डीच्या अगदीच्या 5-6 किलोमीटर आधी एक डोहाळे म्हणून गाव आहे. त्या डोहाळे गावाच्या मध्ये एक वाग्योदय मंगल कार्यालय आहे. तिथे हे पदयात्री थांबलेले होते. आम्ही थेट तिथे गेलो. हे जे साईबाबा पालखी आहे तर ही नाशिकच्या अशोकनगर ठिकाणाहून निघते 22 जानेवारीला. आणि या ठिकाणी या मंदिराचं जे नाव आहे ते मी तुम्हाला सांगितलेलं होतं, दक्षिणमुखी साईबाबा इच्छापूर्ती मंदिर. तर हे महाराजांचं जे आहे मूर्ती, तर यांना आता मी नमन करून यांची थोडी सेवाभाव करणार आहे. आधी याचे दर्शन घेतले आम्ही आल्या आणि त्याच्यानंतरच मग आम्ही आता मध्ये जाणार आहोत. मित्रांनो, साईच्या दरबाराची ओढ कधीच कमी होत नाही. जर तुम्हालाही शिर्डीला जायची ओढ लागली असेल तर हा व्हिडिओ नक्की तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हाला हा सोहळा नक्कीच आवडेल. मित्रांनो, शिर्डीचा हा भक्तीचा सोहळा शब्दात मांडणे कठीणच. तुम्हाला हा अनुभव कसा वाटेल ते मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं. आता आम्ही इथलं आमचं दर्शन झालेलं आहे, थोडे फोटो सेशन पण झालेलं आहे आपलं बऱ्यापैकी. आणि आता आम्ही जातोय आतमध्ये, जिथे सगळे वारकरी जे आहे पदयात्री ते थांबलेले आहेत. तर आम्ही त्या ठिकाणी जातोय. बाबा के साथ एक सेल्फी तो बनता है, म्हणून मी बाबासोबत थोडा एक व्हिडिओ घेतला छोटासा. तर तुम्ही दर्शन घेऊ शकता. आता आम्ही इथं मध्ये मंगल कार्यालय लावलेलं आहे, जिथे पदयात्रेंनी स्टे केलेला होता. जवळपास 700 ते 800 महिला होत्या आणि बाकीचे पुरुष होते. या पालखीला दरवर्षी कमीत कमी 1200 ते 1500 पदयात्री असतात. कोणीही प्रत्येकजण त्याच्या इच्छेची आस घेऊन या पदयात्रेमध्ये सामील झालेला असतो. आणि यामध्ये बरेचसे अनुभव आम्हाला इथे ऐकायला मिळाले. आम्हालाही आमचे अनुभव माहिती आहेत, तेही आम्हाला अनुभवायला मिळाले. खरंच या महाराजांच्या पालखीला जो जातो, दर्शन घेतो आणि इच्छा मागतो, खरंच त्याची इच्छा पूर्ण होते आणि हे मी अनुभवलेलं आहे. चला आता पालखीचे जे आहेत कार्यकर्ते, तर ते पालखीची सजावट करतायत, तर मी दाखवते तुम्हाला. हे बघा, आता आम्ही पालखीचे दर्शन घेतोय. त्याचं सजावट करतायत एका साईडनं आणि एका साईडनं आम्ही दर्शन घेतोय. आम्हाला तर खूप आतुरता होती पालखीच्या दर्शनाची. आणि एक सांगू, ज्यावेळी आम्ही तिथं पोचलो तर शिर्डीमधून त्यांना पालखीसाठी वेळ दिलेला नव्हता. आदल्या दिवशी सांगितलेलं होतं की दुपारी 2 वाजेचा वेळ. पण सकाळ झाल्यावरती साईबाबाच्या संस्थांमधून मंदिरातनं कुठल्याही प्रकारचं त्यांचं फिक्स टायमिंग आलेला नव्हता. म्हणून पालखी ही तिथेच होती. आणि असं म्हणतात की एकदाची पालखी उचलली गेली की ती परत खाली ठेवता येत नाही. आम्ही तिथे गेलो. माझी खूप इच्छा होती की पालखीमध्ये सामील व्हावं, पालखीला खांद्यावर धरावं, थोडं नाचत गाजत मंगल कार्यालयाच्या त्या गावाच्या बाहेर जावं आणि तिथून पायी चालावं. पण जेव्हा मला तिथे गेल्यावर कळलं की अजूनही 10 वाजून गेले, तरी अजूनही मंदिरातनं कुठल्याही प्रकारचा वेळ आलेला नाही, तर त्यावेळी माझा फार डिसमूड झालेला होता. मी बाबांना विनंती केली की मी खूप आशेने आलेली आहे, मला फक्त नाराज करू नका. आणि बाबांचा चमत्कार काय आहे, तर लगेच शिर्डीच्या साई संस्थानातनं त्यांना फोन आला आणि लगेच त्यांनी आरतीची तयारी केली. आम्ही तिथे आरतीसुद्धा अटेंड केली. हे बघा, हे इथं बऱ्याच लोकांचे सत्कार करतायत शॉल आणि डायरी देऊन. आता या ठिकाणी यांचे सगळ्यांचे सत्कार चालू आहेत. सत्कार जशी आटोपले तशी आरती सुरू झालेली आहे. हे बघा, गणपतीची आरती, माता राणीची आरती, त्यानंतर महादेवाची आरती, मग साईबाबांची आरती, अशा सर्व आरत्या यांनी सर्वांनी केलेल्या आहेत. खूप सुंदर वाटत होतं. तो काय जयघोष होता आणि त्यांच्या भक्तांच्या डोळ्यातली आस आणि त्यांची जी आतुरता होती साईबाबांना भेटण्याची, ती खरंच अलोभनीय होती. खूप अभूतपूर्व सोहळा मला अनुभवायला मिळाला हा, आणि माझं भाग्य की मी या सोहळ्याला उपस्थित होते. खूप 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 सुंदर सोहळा होता हा. आता जवळपास आरती आटोपण्यात आलेली आहे. आम्ही देखील तिथे आरती केली, पण व्हिडिओ घ्यायचा राहिला. पण ठीक आहे, काही गोष्टी प्रत्येक गोष्ट दाखवता नाही येत. आता हे आरती झाल्यानंतर इथे सगळ्यांनी दर्शन घेतलं, नंतर जयघोष घातला बाबांचा आणि त्यानंतर आम्ही सगळ्यांनी गाण्यावरती नाचलो. पण नाचण्याच्या आधी हे जे आम्ही तिथे पालखीला गेलो होतो, तो दिवस होता 26 जानेवारी. 26 जानेवारीच्या दिवशी ध्वजारोहण तर आम्ही तिथं करू शकत नव्हतो, पण आम्ही तिथं आपलं राष्ट्रगीत गायलं सर्वांनी. तिथे त्यांनी व्हिडिओ केला, कारण की बरेच गव्हर्नमेंट सर्वंट वगैरे बरेच तिथे त्या व्हिडिओला जे पालखी होती तिथे उपस्थित होते. त्यामुळे आम्ही ते सगळं केल्यानंतर मग इथे सर्वांनी जे छोटे छोटे गाणे होते, भजन होते, त्यावरती सर्वांनी डान्स केले.
आम्हीही इथे डान्स करतोय. स्पेशल लेडीजसाठी त्यांनी गाणं लावलेलं होतं नाचण्यासाठी. खूप 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 मज्जा आली. आम्ही खूप धमाल केली त्या 2 तासामध्ये. असं वाटत होतं की 3 दिवस हे लोकांनी किती एन्जॉय केला असेल पालखीमध्ये. कोणाकडेही बघून वाटत नव्हतं की हे थकलेले असतील. खूप जबरदस्त वाटत होतं. मस्त. असं वाटतंय की पुढच्या वर्षी परत बाबांनी मला पालखीमध्ये बोलवावं. आता पालखीला मी धरलेलं आहे. आता माझं मन तर भरतच नव्हतं. इथून घेतल्यानंतर मी परत बाहेर गेली होती पालखीला धरण्यासाठी. मग सगळ्यांना म्हणजे इतके पटापट हातात हात घेत होते, कारण की एकदाचं का त्या मंडळाच्या मुलांकडे ही पालखी गेली ना, मग ते पुढे कोणाकडेही लवकर मिळत नसते. म्हणून आम्ही तिथल्या ती सगळेजण गर्दी करत होतो. आणि परत माझं मन भरत नव्हतं, म्हणून मी परत पुन्हा बाहेर आली पालखीला पकडायला. आता कुठे माझं मन शांत झालं. आता गाणे लागलेले साईबाबाची पालखी. असं वाटत होतं की मस्त नाचावं, म्हणून मी आधी शूटिंग घेतली आणि त्यानंतरच मी त्यांच्यामध्ये सामील झाली. चला आता निघूया पायी. पाऊले चालती शिर्डीची वाट, पाऊली चालती शिर्डीची वाट. किती सुंदर वाटतंय ना. हे बघा, सगळ्यांच्या मध्ये आता आमचं चाललो आहे मी. आम्हाला बराच उशीर झाला होता. आम्हाला परत रिटर्न घरी पण यायचं होतं तिथून, आणि 26 तारखेला बऱ्याच ठिकाणाहून पालखी येणार होत्या. त्यामुळे मंदिरात खूप भयान गर्दी राहणार होती, म्हणून आम्ही काही 1 ते 2 किलोमीटर तिथून पायी चाललो. तिथून मग आम्ही गाडीमध्ये बसून जस्ट 5-7 मिनटामध्ये शिर्डी आलो. तर असा आजचा होता साई पालखीचा मंगलमय सोहळा. आशा आहे की या पालखीच्या दर्शनाने तुम्हालाही तेवढाच आनंद मिळाला असेल जेवढा आम्हाला मिळाला. बाबांची कृपा आपल्या सर्वांवर कायम राहो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. कमेंटमध्ये ओम साईराम लिहायला विसरू नका. ओम साईराम. सर्वांनी दर्शन घ्या. बाबांची कृपा सदैव तुमच्यावर राहो ही इच्छा व्यक्त करते. पहा साईबाबा पालखीचा अभूतपूर्व सोहळा आणि आनंद घ्या या भूतपूर्व सोहळ्याचा. आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की आमचा पालखी सोहळा तुम्हाला कसा वाटला. इथं एक अनुभवी आलेली होती की बिहारमधली एक मुलगी आलेली होती पदयात्रेला. तिची विश होती की ती मागे ब्लॅक कमांडोमध्ये तिचं सिलेक्शन झालं नव्हतं मागच्या वर्षी, पण त्या जशा नाशिकहून सामील झाल्या या पदयात्रेमध्ये, त्यांना शुक्रवारी सामील झाल्यानंतर शनिवारी रात्री त्यांची ऑर्डर पडली आणि ब्लॅक कमांडोमध्ये बिहारमध्ये त्यांचं सिलेक्शन झालं होतं. आणि त्या त्यांच्या नाशिकला राहत असलेल्या मामांसोबत आलेले होते पालखीमध्ये. त्यांचा अनुभव जेव्हा ऐकत होतो तर अक्षरशः आमच्या अंगावर काटे येत होते. अरे, यांना तर घ्यायचंच राहिलं. येऊ द्या, येऊ द्या, यांना येऊ द्या. हे नगर जिल्ह्यातलं आहे. नगर जिल्ह्यामध्ये बरेचसे घरं हे शेतामध्ये असतात आणि इथे ऊस हे उत्पादन जास्त घेतलं जातं. तर हे सगळे ऊसाचे, गव्हाचे शेतं आहेत. आणि हे बघा 26 जानेवारी असल्यामुळे कशी प्रभात फेरी झाली, किती शिस्तीत मुलं जात आहेत ते. है ना? हे बघा भारत माता, छोटीशी भारत माता. आता आम्ही पोहोचलोय शिर्डीला. शिर्डीच्या गल्लोगल्लीमध्ये त्या सगळ्या पालखींचा घुमणारा तो जयघोष, अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय. हे बघा ध्वजारोहण किती सुंदर वाटतंय या दिवसाचं. आणि आता आम्ही निघालेलो आहे साईबाबांचे दर्शन घेऊन. आम्हाला तर आम्ही 1 वाजता लाईनीमध्ये लागलेलो होतो, पण एवढी गर्दी होती तर आम्हाला 2:15 वाजता आमचं दर्शन तिथे झालं. खूप सुंदर दर्शन झालं, शांततेत झालं. आणि आता आम्ही साईबाबांच्या संस्थानाहून प्रस्थान करतोय आमच्या गावी. चला मग भेटू नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, काळजी घ्या.